Audio Jungle. महाविद्यालयातल्या 100% जागा भरल्याच पाहिजे। महाविद्यालयातल्या 100% जागा भरल्याच पाहिजे। समान काम समान वेतन मिळालंच पाहिजे। घटनेची पायमल्ली करणारं केंद्र सरकार मुर्दाबाद। घटनेची पायमल्ली करणारं केंद्र सरकार मुर्दाबाद। प्राध्यापक एक सुडीचा म्हणजे पूर्ण देशभरामध्ये यूजीसीनं, केंद्र सरकारने, राज्य सरकारने आणि सुप्रीम कोर्टाने प्राध्यापकांच्या बाबतीमध्ये जे काही निर्णय दिलेले आहेत त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे। हा राज्यभरामधल्या एमफुक्टोचा आणि मराठवाड्यामधल्या CHBवर काम करणारे मुलं, जे क्वालिफाईड मुलं आहेत, यांची एकमुखी मागणी आहे। 2022च्या यूजीसीच्या रेग्युलेशनप्रमाणे यूजीसीनं असं सांगितलेलं की महाविद्यालयामधल्या 90% जागा भरल्या पाहिजे आणि 10% जागा 1 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्टवर भरून त्या प्राध्यापकांना किमान असिस्टंट प्राध्यापकाच्या मूळ वेतना एवढं त्यांना मिळालं पाहिजे। ही याच्यामधली मुख्य मागणी आहे आमची। आज आम्ही या ठिकाणी असं जाहीर करतोय की उर्वरित महाराष्ट्र आणि मराठवाडा याच्यामध्ये जो काही एक प्रचंड बॅकलॉग आहे, या बॅकलॉगच्या अनुषंगानं आम्ही एक थेट मागणी अशी करतोय की मराठवाड्याला येणाऱ्या 50 वर्षे विनाअनुदानित धोरणामधून वगळलं पाहिजे। कारण आमच्याकडं विद्यापीठ 100 वर्षाच्या नंतर आलं, आमच्याकडं रिझर्वेशन आणि शाळा महाविद्यालय हे जवळपास 113 वर्षानंतर आलं। मराठवाडा हा जवळपास 13 महिन्यानंतर स्वातंत्र्य झाला। 1931 सालापर्यंत मराठवाड्यामध्ये मराठी शिक्षणावर बंदी होती। याच्यामुळं मराठवाड्याला येणाऱ्या 50 वर्षामध्ये विनाअनुदानित धोरणामधून वगळलं पाहिजे। अशा प्रकारचं भविष्यामधलं मराठवाड्यामधले जे बेरोजगार तरुण आहेत, मराठवाड्यावर जे तासिका तत्वावर काम करणारे लोक आहेत, मराठवाड्यामध्ये जे नेटसेट झालेले विद्यार्थी आहेत, मराठवाड्यामध्ये जे PhD झालेले विद्यार्थी आहेत, मराठवाड्यामधल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे तरुण आहेत, या तरुणांना घेऊन जो मराठवाड्याची माती जागवेल त्यालाच मराठवाड्या इथून पुढे राजकारण करता येईल। अन्यथा मराठवाड्यामधून जे येणारे लोकप्रतिनिधी आहेत, मराठवाड्यामधून जे निवडून येणारे लोकप्रतिनिधी आहेत, यांच्याकडे पण आम्ही मागणी करणार आहे की मराठवाड्याला किमान 50 वर्ष, येणाऱ्या पुढच्या 50 वर्षामध्ये विनाअनुदानित धोरणामधून वगळलं पाहिजे, सर्व जागा भरल्या पाहिजे आणि यूजीसीच्या नोटिफिकेशनप्रमाणे महाविद्यालयामधल्या 100% जागा आणि जे कॉन्ट्रॅक्टवर आणि ह्याच्यावर आहे, किमान घटनेने जे काही सांगितलेलं आहे, समान काम समान वेतन, या अशा वेगवेगळ्या मागण्या आजच्या आंदोलनामधल्या आहे। हे आंदोलन आज पूर्ण राज्यभर आहे। आपल्याकडे आज 17 तारखेला आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये 16 तारखेला होतं। 17 तारखेला आपण याच्यासाठी हे आंदोलन ठेवलं कारण काल धाराशिव येथे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचं जे सबसेंटर आहे, याचा वर्धापन दिन होता आणि त्याच्यामुळे या ठिकाणी
कुलगुरू आणि संबंधित अधिकारी कोणीच नसल्यामुळं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठावर आज 17 तारखेला हा मोर्चा आयोजित केलेला आहे। या मोर्चामध्ये 4ही जिल्ह्यामधले बेरोजगार तरुण, CHBवर काम करणारे प्राध्यापक आणि वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये बामुक्तोचे जे लीडर्स आहेत हे सर्व या मोर्चामध्ये आज सामील झालेली आहेत। मागून आवाज येत नाही, महिलांचा देखील आवाज जोरात करा पाहिजे। कामगारांना एकत्रित वेतनावर सामावून घेतलाच पाहिजे। कामगारांना एकत्रित वेतनावर कायम करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाला पाठवलाच पाहिजे। एकत्रित वेतनावर कायम करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाला पाठवलाच पाहिजे। 9 दिवसापासून चाललेल्या आंदोलनाची दखल घेतलीच पाहिजे। विद्यापीठातून कंत्राटदार हद्दपार झालाच पाहिजे। विद्यापीठातून कंत्राटदार हद्दपार झालाच पाहिजे। अतिशय तुटपुंज्या वेतनावर राबवून घेणं बंद करा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजीनगर छत्रपती शिवाजी महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा 9 दिवसापासून उपोषण करत आहोत ते मुद्द्यात, तर काय सांगणार तुम्ही उपोषणाबद्दल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातले हे सर्व रोजंदारी कामगार आहेत आणि हे सर्व कामगार विद्यापीठ निधीतून एकत्रित वेतनावर कायम करण्यात यावे ह्या एकच मागणीसाठी मागील 9 दिवसापासून कामबंद आंदोलन करत आहे। या कामबंद आंदोलनामुळे परीक्षा विभाग असतील, विद्यापीठातील इतर विभाग असतील, या सर्व प्रशासकीय विभागामध्ये या आंदोलनाचा परिणाम दिसून येत आहे। विद्यार्थ्यांचे जे कामं असतील, डिग्री असतील, TC काढणे असेल किंवा ॲडमिशन प्रक्रिया असेल, या कामबंद आंदोलनामुळे हे सर्व कामकाज ठप्प झालेले आहे आणि आज 9वा दिवस असून देखील विद्यापीठाच्या कुठल्याही संविधानिक अधिकाऱ्याने येऊन या कामगारांची चर्चा केलेली नाही। स्थानिक लोकप्रतिनिधी देखील त्यांच्या स्तरावर पूर्ण प्रयत्न करत आहेत, परंतु विद्यापीठ प्रशासनाकडून अद्यापर्यंत कुठलाही ठोस निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला नाही। सकारात्मक आहे म्हणतात माननीय कुलगुरू, परंतु कुलगुरू हा प्रश्न सोडवू शकतात त्यांनी का जर मनावर घेतलं तर, परंतु माननीय कुलगुरू देखील या प्रकरणामध्ये पाहिजे तसे गंभीरताना हे प्रकरण घेताना दिसत नाही। आपली मागणी काय, मुख्य मागणी काय? आमची मुख्य मागणी हेच आहे की तुम्ही जो कंत्राटदार नियुक्त केला आहे त्या कंत्राटदाराला हटवून त्या कंत्राटदाराला तुम्ही जे काही वेतन देत आहात तेच वेतन आम्हाला देण्यात यावं। आणि विशेष म्हणजे आम्ही जी मागणी करत आहोत ती अतिशय रास्त आहे, कारण की आमच्यासारखेच काम करणाऱ्या एकूण 47 कामगारांना विद्यापीठाने एकत्रित वेतनावर नियुक्त केलेलं आहे आणि त्यांना जवळपास आज घडीला 25 ते 30 हजार रुपये वेतन हे विद्यापीठ प्रशासन देत आहे आणि या कामगारांना मात्र कंत्राटदार जो विद्यापीठ जे कंत्राटदाराला वेतन देत आहे तर विद्यापीठ या रोजंदारी कामगारांना मात्र 10.5 ते 11 हजार रुपये वेतन देत आहे आणि तेही 26 दिवस भरल्याच्या नंतर। मात्र इतर जे 47 कामगार आहेत त्यांना असं कुठलाही नियमबंधने नाहीत, त्यांना मात्र 25 ते 30 हजार रुपये महिन्याच्या 1 तारखेलाच त्यांच्या अकाउंटला जमा करतात। किती वर्षापासून आपण काम करतो? मागील 22-23 वर्षापासून कुठलाही खंड न पडता हे सर्व कामगार अतिशय तुटपुंज्या वेतनावर काम करत आहे आणि या कामगारांची आता भूमिका आहे की जोपर्यंत विद्यापीठ आम्हाला न्याय देत नाही, जोपर्यंत ठोस भूमिका घेत नाही, तोपर्यंत हे कामबंद आंदोलन मागे घेणार नाही, तोपर्यंत हा कामगारांचा लढा सुरूच आहे। सर, तुमच्या पुढील काय असणार आहे? आता जवळपास या आंदोलनाला 9 दिवस झालेले आहेत, तरी देखील या विद्यापीठाने या आंदोलनाची दखल घेतलेली नाही। येत्या सोमवार मंगळवारपासून का जर या विद्यापीठाने चर्चा केली नाही आणि या आंदोलनाची दखल घेतली नाही तर या आंदोलनाची दिशा आम्ही सर्व मिळून पुढच्या पद्धतीने ठरवू आणि हे आंदोलन अधिकाधिक कसं तीव्र होईल आणि प्रशासन या आंदोलनाकडे कसं लक्ष देईल या संदर्भात आम्ही निर्णय घेणार आहोत। किती कर्मचारी? एकूण जवळपास 450 कर्मचारी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। आपलं नाव सांगा। मी किरण राज पंडित, भीमशक्ती रोजंदारी कर्मचारी युनियनचा संस्थापक अध्यक्ष।